नमस्कार. तुम्ही खूप वेळा खारे शेंगदाणे, खारे तळलेले शेंगदाणे खाल्ले असतील, पण एकदा माझ्या सांगण्यावरून हे खारे शेंगा करून बघा. खूप छान लागतात आणि हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. मी इथे गमेलभर ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत. ओल्या शेंगा म्हणजे आता जस्ट शेतातून काढलेल्या. या शेंगा ओल्या असतात त्यामुळे याला माती खूप चिकटलेली असते. त्यासाठी या शेंगा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. अर्ध्या तासानंतर शेंगा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, म्हणजे याची सगळी माती निघून जाईल. मी इथे शेंगा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. याची सगळी माती निघालेली आहे. आता या सर्व शेंगामधून एक एक शेंगाचं टरफल हाताने मोडून घ्यायचं. जर शेंगा न मोडता अख्ख्या शिजवल्या तर जो आतमधला शेंगदाणे आहे त्याला मीठ लागत नाही आणि जे आपल्याला खारे शेंगदाणे हवे तसे शिजले जात नाहीत, अळणी राहतात शेंगदाणे. पूर्ण शेंग नाही फोडायची, अगदी थोडीशी चीर द्यायची शेंगेला. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल मी अगदी हलक्या हाताने ही शेंगा मोडत आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या शेंगा मोडल्या की या शेंगा कुकरला शिजवून घ्यायच्या. शेंगामध्ये मी मुठभर जाड मीठ घातलेलं आहे. जाड मिठाला खारटपणा चांगला असतो त्यामुळे शक्यतो जाड मीठच घालायचं. मीठ घातल्यानंतर पूर्ण शेंगा बुडेपर्यंत पाणी घालायचं. पाणी कमी घालायचं नाही, नाहीतर कुकरच्या ज्या खालच्या तळाच्या शेंगा आहेत त्या शिजल्या जातील आणि ज्या वरच्या शेंगा आहेत त्या कच्च्याच राहतील. त्यामुळे शेंगा शिजवताना योग्य प्रमाणात पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर मीठ थोडंसं हलक्या हाताने त्याला दाबायचं. एकदम पूर्ण खाली तळाला मीठ गेलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने हलक्या हाताने वरचेवर दाबायचं. आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 5 शिट्ट्यामध्ये शेंगा व्यवस्थित शिजल्या जातात. पण जर तुमच्या शेंगा शिजल्या नाही तर अजून 1-2 शिट्टी मारून घ्यायची कुकरला. शेंगा शिजवताना मी कुकरमध्ये जास्तीचं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे शिट्टी झाली की त्याच्यातून पाणी येतं, त्यावेळी घाबरायची काही गरज नाही. आणि त्या शिट्टीतून पाणी आल्यानंतर पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गॅसची फ्लेम लालसर होते. त्यामुळे जर गॅसची फ्लेम लाल झाली तर घाबरून जाऊ नका. हे मी नवीन स्वयंपाक बनवणाऱ्यासाठी सांगते, जे रेग्युलर स्वयंपाक बनवतात त्यांनाही माहिती आहे. आता कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकरमधून पूर्ण वाफ निघेपर्यंत कुकरचं झाकण उघडायचं नाही. कुकरमधली सगळी वाफ निघाल्यानंतर मी शेंगा उघडलेल्या आहेत. बघा किती व्यवस्थित छान शेंगा शिजलेल्या आहेत. आतमधला एक शेंगदाणा दाबून बघायचा, जर शिजला असेल तर ठीक आहे, नसेल शिजला तर परत 1-2 शिट्टी लावायची कुकरला. जर शेंगदाणा शिजला असेल तर कुकरमधल्या सगळ्या शेंगा गमेल्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्या शेंगा 10-12 मिनिटं न हलवता तशाच खाऱ्या पाण्यामध्ये 10-15 मिनिटं ठेवून द्यायच्या. कारण शेंगा शिजवल्यानंतर ज्या वरच्या बाजूच्या शेंगा असतात त्याला थोडं मिठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने जर शेंगा खाऱ्या पाण्यात ठेवल्या तर त्याचं मिठाचं प्रमाण व्यवस्थित बॅलन्स होतं. शेंगा चाळणीत काढून पाणी नितळण्यासाठी ठेवायच्या आणि त्याच्यामधलं पाणी नितळलं की एका ओढणीवर वाळवण्यासाठी ठेवायच्या. 2 ते 3 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळून घ्यायच्या शेंगा व्यवस्थित उन्हामध्ये कडक वाळून घ्यायच्या. मिठामुळे शेंगा चांगल्या टिकतात, पण जर वाळल्या नाही व्यवस्थित तर त्याला आतमध्ये जाळी लागायची शक्यता असते. या आमच्या स्वतःच्या शेतातल्या शेंगा आहेत. तुम्ही हवं तर विकत आणून किंवा कोणाकडून मागून सुद्धा अशा खाऱ्या शेंगा बनवू शकता. आणि आमच्या आत्या जशा म्हणतात की वाळलेल्या शेंगा अशा खुळखुळ वाजल्या पाहिजेत तरच शेंगा वाळल्या समजायच्या. त्या पद्धतीने शेंगा बघायच्या वाजवून अशा खुळखुळ वाजायला लागल्या की शेंगा वाळल्या समजायच्या. तुम्हाला मी 2-3 शेंगा फोडून दाखवते. अगदी छान वाळलेल्या आहेत या शेंगा आणि शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात त्याच्यामधले. दरवर्षी आमच्या आत्या शेंगाचा जो पहिला तोडा असतो तो माझ्या मुलासाठी आणि त्यांच्या मुलासाठी घेऊन येतात इकडे पुण्याला. त्या दोघांना अशा पद्धतीच्या खाऱ्या शेंगा अतिशय आवडतात, खूप आवडीने खातात. अगदी खिशामध्ये घेऊन शाळेत सुद्धा जातो माझा मुलगा. वाळलेल्या शेंगाचे खाऱ्या शेंगा बनतात की नाही मला माहिती नाही, पण ओल्या शेंगाचे खारे शेंगदाणे खूप छान बनतात. आणि ह्या शेंगा चांगल्या पद्धतीने वाळवल्या तर 5-6 महिने त्याला काही होत नाही, फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. आणि जर तुम्हाला या खाऱ्या शेंगा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.